वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 211 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 212 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा इंद्रियांमध्ये आपापल्या विषयांमध्ये रमणारी जी काही स्वाभाविक मनोवृत्ती असते, त्या मनोवृत्तीच्या लोकांच्या अंतःकरणात स्वाभाविकपणे राग द्वेषादी विकार आपोआप उत्पन्न होतात. आणि म्हणून आपण कधीही इंद्रियांच्या आणि इंद्रियांद्वारे विषयांच्या अधीन होऊ नये. कारण रागद्वेष एकदा उत्पन्न झाले तर ते मुमुक्षु पुरुषाच्या साधनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विघ्न आणतात, असं भगवंत वर्णन करतायत. आणि या श्लोकाचं माऊली निरूपण करताना इंद्रियांच्या सोबत आपण जर राहिलो तर विषयांच्या संपर्कात आपण राहिलो असा त्याचा अर्थ होईल. क्षणिक सुख मिळालं तरी ते क्षणिक सुख आपल्या मोठ्या घाताला कारण ठरेल. हे सांगताना माऊलींनी चोराचा दृष्टांत दिला की चोरांच्या संगतीत राहून थोडासा आनंद वाटत असला तरी एकांत मिळाल्याबरोबर चोर जसा संधी साधून तुमचं नुकसान, तुमचं घातपात तुमचा करेल, अगदी त्या पद्धतीनं विषयांचा संग घातक आहे, अशा प्रकारचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत. पुढं माऊली काय म्हणतायत ते आपण बघूयात. बाप्पा विषयाची मधुरता झणे आवडे उपजे चित्ता परितो परिणामू विचारिता प्राणुहरी. अर्थात बाबा विषाचा मधुरपणा क्षणभर आवड उत्पन्न करतो खरा, पण परिणामाचा विचार केला असता तो प्राणनाशक आहे. मागे एकदा चिंतन करताना मी हा विषय मांडला होता की विषाची चव कशी असते याचा शोध घेण्याचा काही वैज्ञानिकांनी प्रयत्न केला. कोणतं तरी एक विशिष्ट प्रकारचं विष होतं, ते अतिशय हलाहल असं ते विष होतं म्हणजे. आणि शास्त्रज्ञांना त्या विषाची चव शोधायची होती. आणि म्हणून ते विष त्यांनी घेतलं आणि त्या विषाची चव शोधण्याकरता एक छोटीशी बारीक टाचणी घेतली, ती त्या विषात बुडवली आणि त्याचं टोक फक्त जिभेवर लावलं. तेवढ्याच त्या विषाचा परिणाम असा होता की क्षणामध्ये ज्याच्या जिभेला त्या विषारी द्रव्याचा स्पर्श झाला तो क्षणार्धामध्ये मेला. पण ज्या शास्त्रज्ञानं जिभेला ते लावलं त्यानं मरण्यापूर्वी यस अक्षर लिहिलं आणि तो मेला. दुसऱ्या शास्त्रज्ञानं पण तसा प्रयोग केला आणि त्यानं डब्ल्यू अक्षर लिहिलं आणि तो पण मेला. तिसरं अक्षर लिहिण्याची पुन्हा हिंमत झाली नाही, कारण तिसऱ्या वेळेला कुणी मरायची हिंमत दाखवली नाही. पण त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की त्या विषयाची चव SW म्हणजे पुढं EET असावं, कारण चव दर्शवणारे इंग्रजीमध्ये जितके शब्द आहेत त्यामध्ये SW अशी सुरुवात असलेला एकमेव शब्द म्हणजे स्वीट. म्हणजे त्या शास्त्रज्ञांनी सुद्धा विष हे स्वीट आहे, गोड आहे असा निष्कर्ष लावला, असं मी कुठंतरी वाचलं होतं. म्हणजे विषाची चव कशी असते तर गोड असते. मग विषाची चव गोड आहे म्हणून विष खायचं का? विष काही खायचं काम नाहीये, खायचा पदार्थ नाहीये. विष घेतलेला माणूस मरणार आहे, पण विष मधुर आहे, पण त्याची मधुरता क्षणिक आहे. आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टींकडं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी श्रेयस असतात पण त्या प्रेयस नसतात, काही गोष्टी प्रेयस असतात पण त्या श्रेयस नसतात, काही गोष्टी श्रेयसही नसतात आणि प्रेयसही नसतात,
काही दुर्मिळ गोष्टी अशा असतात की ज्या श्रेयसही असतात आणि प्रेयसही असतात. श्रेयस म्हणजे तुमच्या हिताची अशी गोष्ट, प्रेयस म्हणजे तुम्हाला आवडणारी अशी गोष्ट. जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट आपल्या हिताची असेलच असं नाही, आणि जी गोष्ट आपल्या हिताची आहे ती आपल्या आवडीचीच असेल असं नाही. काही गोष्टी आपल्या हिताच्याही नाहीत आणि त्या आपल्या आवडीच्याही नाहीत, पण काही गोष्टी आवडीच्याही आहेत आणि हिताच्याही आहेत. जी गोष्ट हिताचीही नाही, आपल्या आवडीचीही नाही, ती गोष्ट आपण दूरच ठेवतो आणि दूरच ठेवण्याचा माणसानं प्रयत्न करावा. पण जी गोष्ट आपल्या हिताची नाही पण आपल्याला आवडते अशी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न माणसानं करावा. व्यसन ही या वर्गामध्ये मोडणारी वस्तू आहे. व्यसन आपल्याला आवडतं पण ते आपल्यासाठी हितकारक नसतं. काही लोकांना धूम्रपान करायला आवडतं, काही लोकांना मद्यपान करायला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लोकांना असतात, व्यसनं लोकांना असतात. हे व्यसन आपल्याला आवडत असतं पण ते व्यसन आपल्यासाठी हितकारक नाही. त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं, चेविंग ऑफ टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. टोबॅको म्हणजे तंबाखूचं सेवन हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो. टोबॅको कॉजेस कॅन्सर असं मोठ्या अक्षरात दिलेलं असतं सिगारेटच्या पाकिटावर. पूर्वी सिगारेटच्या पाकिटावर तो सिम्बॉल नसायचा, पण जेव्हा केस झाली तेव्हा न्यायालयानं ऑर्डर दिली, आज्ञा दिली त्या कंपनीला, सिगारेट बनवणाऱ्या, की तुम्ही सिगारेट पिल्यामुळं जो परिणाम होतो तो थेटपणे त्या पाकिटावर दाखवा. म्हणून तुम्ही अलीकडचं सिगारेटचं पाकिट बघितलं तर त्याच्यावर कॅन्सर झालेल्या हृदयाचा फोटो दाखवला जातो. फोटो बघताच सामान्य माणूस घाबरून जाईल असा तो फोटो असतो. तरी सुद्धा सिगारेटच्या विक्रीवर कोणताही नकारात्मक परिणाम त्या फोटोचा झालेला नाही. याच्यावरून आपण असा निष्कर्ष लावू शकतो की लोकांना जी गोष्ट आवडते, भलेही ती अहिताची असेल, शरीराचा घात करणारी असेल, तरीही त्या गोष्टीवरचा मोह माणसाचा सुटत नाही. पण ज्याला आपलं हित करून घ्यायचं आहे त्यानं आपली अहिताची गोष्ट कितीही आवडीची असली तरी ती टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यसनाचा त्याग हा कधीही हितकारकच ठरत असतो. ज्या गोष्टी आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या इज्जतीला, आपल्या अब्रूला घातक ठरतील अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न किमान माणसानं तरी करावा. जनावरांना कळत नाही, प्राण्यांना कळत नाही, त्यांना तेवढा मेंदू नाही, त्यांची तेवढी पात्रता नाही, तेवढी अक्कल नाही त्यांना की आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे हे ओळखावं. पण माणसाला मेंदू दिलाय देवानं आणि मेंदूमध्ये विवेक नावाची एक शक्ती आहे, ती आपल्याला चांगलं वाईट दाखवते. जगातला असा कोणताही दारू पिणारा नाही ज्याला दारूचे दुष्परिणाम माहिती नाहीत. जगात असा एकही सिगारेट ओढणारा माणूस नाही ज्याला सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम माहिती नाहीत. जगात असा एकही तंबाखू चघळणारा माणूस नाही ज्याला तंबाखू चघळण्याचे दुष्परिणाम माहिती नाहीत. तरी सुद्धा तंबाखू खाणारा तंबाखू खातो, विडी ओढणारा विडी ओढतो, दारू पिणारा दारू पितो. आपल्या अख्ख्या कुटुंबाचं वाटोळं होतंय, आपल्या आयुष्याचं, शरीराचं वाटोळं होतंय, आपल्या लेकरांचं वाटोळं होतं. हे डोळ्यादेखत कळत असूनही लोक त्या व्यसनापासून दूर जात नाहीत. यावरून माणसाच्या अविवेकाची नीच पातळी आपल्या लक्षात येऊ शकते. पण सामान्य माणसानं, साधकानं, प्रामुख्यानं जी गोष्ट आपल्यासाठी अहिताची आहे, भलेही ती आपल्याला आवडत असली तरी ती गोष्ट टाळली पाहिजे. कारण जी गोष्ट अहिताची आहे ती आवडत असली तरी ती तुमचं नुकसान करणार आहे. तुम्ही तिचा जास्त काळ उपभोग घेऊ शकणार नाही. एका व्यक्तीनं मला बोलता बोलता सांगितलं होतं, लोक म्हणतात की मी दारू पितो, म्हणजे जो पिणारा माणूस असतो तो म्हणतो की मी दारू पितो. पण दारू पिणाऱ्याचा हा गैरसमज आहे की तो दारू पितो.
तो सुरुवातीचे काही दिवस दारू पितही असेल, पण त्या दिवसानंतर दारू त्याला प्यायला लागते. थोडे दिवस काही माणसाला वाटत असेल मी सिगारेट ओढतोय, सिगारेटवरून धूर फुंकतोय, काही दिवसानंतर ती सिगारेट तुमचं आयुष्य फुंकायला सुरुवात करते. तुम्हाला वाटत असेल मी तंबाखू चगळतोय, पण खरी गोष्ट अशी आहे की तो तंबाखू तुमचं आयुष्य चगळून थुंकून टाकतोय, तुमचं आयुष्य कमी करतोय. जी गोष्ट आपल्याला घातक आहे, जी गोष्ट आपल्यासाठी अहितकारक आहे, ती गोष्ट आपल्याला आवडत असली तरीही ती टाळावी, असं विवेक सांगतो. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या अहिताच्या आहेत पण आपल्याला आवडतात, पण आपल्याला आवडत असल्या तरी त्या गोष्टी टाळाव्यात, कारण त्या आपल्यासाठी अहिताच्या आहेत, आपल्यासाठी नुकसानकारक आहेत. केवळ व्यसनांच्याच गोष्टी आहेत असं नाही, तर विकारही आपल्या नुकसानाला कारण ठरणार आहेत, भलेही त्या विकारांमध्ये रमणं आपल्याला आवडत असेल. विषयही याच वर्गात येतात. विषय जीवाला आवडतात, कारण इंद्रियांची स्वाभाविक वृत्ती विषयांकडे रमण्याची असते, पण विषय इंद्रियांसाठी हितकारक नाहीत, भलेही ते आवडत असले तरी. आणि म्हणून जी गोष्ट आवडते म्हणजे प्रेयस आहे, प्रिय आहे, पण श्रेयस म्हणजे हितकारक नाही, ती गोष्ट टाळली पाहिजे. या उलट जी गोष्ट आपल्यासाठी हितकारक आहे पण आपल्याला आवडत नाही, तरीही ती गोष्ट बलात्कारानं, जबरदस्तीनं, हेतुपुरस्सरपणे, इच्छा नसतानाही ती गोष्ट केली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी करतो की ज्या आपल्याला करायला आवडत नाहीत, पण आपलं हित आहे त्या गोष्टी करण्यात, म्हणून त्या गोष्टी आपण करतो. एखादा माणूस मजुरीला जातो, कामाला जातो, त्याला ती मजुरी आवडते का? मजुरी करायला त्याला आवडतं का? काम करायला त्याला आवडतं का? नाही. मजुरीला जाणं, ते शारीरिक कष्टाचं काम करणं त्याला आवडत नाही, पण आवडत नसलं तरीही तो ते काम करतो, कारण ते काम करणं त्याच्या हिताचं आहे. कारण ते काम केल्यानं त्याला पैसे मिळणार आहेत, पैसे मिळण्यामुळं घर चालणार आहे. आपल्या लेकराच्या काही आवडीच्या वस्तू घेऊन दिल्याचा आनंद तो पैसा त्याला मिळवून देणार आहे. समाजामध्ये पैसा कमवल्याशिवाय इज्जत मिळत नाही, म्हणून ती इज्जत पैसा कमवल्यावर आपल्याला मिळणार आहे, आणि तो पैसा ती मजुरी केल्यावर आपल्याला मिळणार आहे. म्हणून एखादी व्यक्ती मजुरी करते, परिश्रम करते. म्हणून काही गोष्टी आपण आपल्याला आवडत नसल्या तरी करतो, कारण त्या गोष्टी आवडत नसल्या तरी आपल्या हिताच्या आहेत. परमार्थ सुद्धा अशीच गोष्ट आहे. प्रारंभिक अवस्थेमध्ये नवीन नवीन जेव्हा आपण परमार्थ सुरू करतो, तेव्हा तो सुरुवातीला आवडत नाही, नावडता वाटायला लागतो. विषयांची ओढ इंद्रियांना लागलेली असते, विषयांच्या उपभोगामध्ये इंद्रिय रमलेली असतात, इंद्रियांना विषयांची गोडी लागलेली असते, आणि अशी इंद्रियांना विषयांची गोडी लागलेली असताना त्याच इंद्रियांना पारमार्थिक गोष्टींचा आग्रह तुम्ही करायला लावाल, तर हे शरीर सुरुवातीला नकार देतं, टाळण्याचा प्रयत्न करतं. ते तुम्हाला वारंवार सांगतं, कशाला कीर्तनाला आलास, कशाला मंदिरात आलास, याच्यापेक्षा आपलं घर भलं होतं, कशाला आराधनेला बसलास, कशाला रोज एक तास वाया घालवतोस, 1 तास इथं वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या कामामध्ये मन रमव, तेवढाच 1 तास तुला या आराधनेत बसल्यावर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कैक पटीनं जास्त आनंद तिकडं मिळेल, असंही मन तुमचं तुम्हाला अनेकदा सांगेल. सुरुवातीच्या काळामध्ये गोडी लागल्यानंतरचा विषय नाही, नवीन नवीन सुरू करताना नवा नवा परमार्थ हा अनेकदा साशंकतेला कारण ठरत असतो. नवी नवी श्रद्धा, नवा नवा विश्वास हा अनेकदा त्याच्या विरुद्धची भावना जन्माला घालत असतो. म्हणून परमार्थ हा आवडत नसला तरी तो हितकारक आहे, म्हणून तो करायला हवा. कारण एकदा परमार्थ तुम्ही करायला लागलात, परमार्थाची एकदा तुम्हाला गोडी लागली की मग तुमचं मन आपोआपच त्याच्यापासून वेगळं होणार नाही. आराधनेची सुरुवात ज्यांनी केली त्यांना आराधना ज्या दिवशी नसते त्या दिवशी बेचैनी वाटते. आराधना नसली की त्यांना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं.
ते राहून गेल्यासारखं वाटणं हे तुमच्या भक्तीच्या फलिताचं सूचन आहे. तुमची भक्ती फळायला लागलेली आहे, तुमचा परमार्थ भगवंतापर्यंत पोहोचायला लागलेला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडा जरी खंड पडला की एक प्रकारची बेचैनी येते. त्या गोष्टीत एक चांगलं लक्षण आहे ते सुद्धा. भगवंताच्या साधनेमध्ये निर्माण होणारा विरह खंड हा साधकासाठी मरणप्राय असतो. भजनी विक्षेप तेची पै मरण. तुकोबाराय सांगतायत, भजनामध्ये जो विक्षेप येतो, अडथळा येतो, तो मरणासारखा त्रास देतो. म्हणजेच काय, परमार्थिक क्रियेची गोडी सुरुवातीला आवडत नसली तरी सुद्धा एकदा ती लागली, मन एकदा त्या गोडीत रमायला लागलं की त्याच्याशिवाय दुसरं काही गोड वाटत नाही. जीवनामध्ये काही लोकांना देव नकोसा वाटतो. तुकोबाराय सुद्धा काही लोकांच्या घरी देव घेऊन गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. पण लोकांनी सांगितलं, देव न लगे, देव न लगे, सांदवनीचे रुंदले जागे. आम्हाला ठेवायला जागाच नाही देवाला, नको आम्हाला देव. आधी आपल्याला देव नकोसा वाटतो, घर महत्वाचं वाटायला लागतं, घरातल्या इतर वस्तू महत्वाच्या वाटायला लागतात. पण एकदा देवाचं महत्व कळलं, एकदा देवाची गोडी लागली की त्या देवाच्या समोर, परमात्म्याच्या समोर इतर सगळ्या गोष्टी गौण वाटायला लागतात. आणि मग त्या भगवंताच्या क्षणभर दर्शनासाठी आयुष्यात कमवलेली सगळी संपत्ती देण्याकरताही माणूस आनंदानं तयार होतो. पण ती गोडी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण मुमुक्ष असतो, साधक असतो, उपासक असतो, आराधक असतो. आणि जेव्हा आपण उपासक आहोत, साधक आहोत, मुमुक्ष आहोत, आराधक आहोत, त्या काळामध्ये आपण परमार्थ थोडासा जबरदस्तीनं करायचा असतो, नावडी न सुद्धा करायचा असतो, इच्छा नसतानाही करायचा असतो. कारण नंतर त्याच्यामध्ये आवड निर्माण होत असते. आणि मग जी गोष्ट हिताचीही आहे आणि जी गोष्ट आवडीचीही आहे ती गोष्ट परमार्थ बनून जाते, भक्ती बनून जाते, नामस्मरण बनून जाते. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, या गोष्टींमध्ये मग मन रमायला लागलं की मग बाकीच्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. संतांना नामस्मरण आवडतंही आणि ते जीवाच्या हिताचंही आहे. पण माऊली सांगतायत, जी गोष्ट आपल्याला आवडते पण ती जर अहितकारक असेल तर ती टाळली पाहिजे. याच्यासाठी उदाहरण म्हणून माऊलींनी विषाचं उदाहरण दिले. विष चवीला गोड आहे, कारण विषामध्ये मधुरता आहे, गोड आहे, स्वीटनेस आहे विषामध्ये. पाहे पा बाप्पा विषाची मधुरता. अर्जुना, बाप्पा विषाची मधुरता. विष प्यायला गेलं तर झणे आवडी उपजे चित्ता. झणे म्हणजे कदाचित, आवडी उपजे चित्ता. चित्तामध्ये त्या विषाच्या चवीची आवडही निर्माण होऊ शकते. साप अतिशय थंडगार असतो. मी कधी हातात घेतला नाही, एकदा घेतल्यासारखं आठवतं सर्पमित्रच्या सांगण्यावरून. थंड असतो, अतिशय बर्फासारखा थंड असतो. आता बर्फ थंड असतो म्हणून काय उन्हाळ्यात हातात घेऊन फिरणार का माणूस? म्हणून काय आजूबाजूला 10-15 साप घेऊन त्या सापांमध्ये झोपणार का माणूस? का तर उन्हाळ्यात थंड सापांच्या मध्ये झोपायला मजा येईल. नाही, सापांच्या संपर्कात राहिल्यामुळं थंडावा जाणवत असला तरी तो थंडावा शरीर कायमचं थंड करू शकतो, शरीराची सगळी गरमी काढून घेऊ शकतो. आणि म्हणून साप थंड वाटत असला तरी त्याच्या जवळ जाऊ नये. झणे आवडी उपजे चित्ता. कदाचित त्याच्यातून आवडही निर्माण होईल. परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी. पण त्याचा परिणाम बघायला गेला तर प्राणुहरी जीव जाऊ शकतो. म्हणून परिणामाचा विचार करून माणसानं क्रिया केली पाहिजे. आपल्या क्रियेचा परिणाम काय होईल? क्रिया करताना आनंद होतोय पण परिणाम दुःखदायक असेल तर क्रिया टाळावी. क्रिया करताना आनंद मिळतोय, परिणामही आनंद आहे, तर ती गोष्ट करावी.
कार्य करताना त्रास होतोय पण परिणाम आनंददायी आहे तर ती गोष्ट करावी. आणि जी गोष्ट परिणामातही दुःखदायक आहे, कार्य करतानाही दुःखदायक आहे, ती गोष्ट तर 100% टाळावी. विषयांना इंद्रियांपासून का दूर ठेवावं? तर विषयांच्या संपर्कात येणारं सुखाचं क्षणभराचं जे काही सानिध्य आहे, जो अनुभव आहे, विषयांचा संपर्क मिळाल्यावर इंद्रियाला अनुभवाला येणारा, तो सुखदायक जरी असला तरी क्षणिक आहे. चांगली झोप लागते म्हणून इंगळावर माणूस झोपत नाही, कारण इंगळांवर झोप चांगली लागेल असं शक्यच नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत, विषाच्या संपर्कात आल्यावर विष गोड वाटतं पण ते जीव घेतं, त्याप्रमाणे विषयांच्या संपर्कात गेल्यावर क्षणिक सुख मिळतंही. विषयातलं सुख क्षणिक आहे हे फक्त माऊली सांगतायत असं नाही, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. क्षणिक सुख आहे विषयांमध्ये, पण त्या क्षणिक सुखाच्या मागं लागल्यामुळं बाकीच्या बऱ्याच दुःखदायक गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. आणि विषयांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला एकदा भोगायला मिळालं की पुन्हा अजून मिळावंसं वाटतं, अजून मिळावंसं वाटतं. त्याच्यामध्ये मनाचं समाधान होत नाही, क्षणिक सुख आहे त्याच्यामध्ये. मी जसं काल म्हणालो, कुत्रं हाड चघळतं, चघळून चघळून त्या हाडाचा एखादा भाग त्याच्या वर शिरतो गाडीत वगैरे, त्यातून रक्त येतं, त्याच्याच गोडीला त्या हाडाची गोडी आहे असं समजून तो आनंदित होतो. विषयांमध्ये अनुभवाला येणारा जो सुखाचा अनुभव आहे तो जीवाचाच अनुभव आहे. ही गोष्ट थोडीशी बारकाईनं आपण समजून घेतली पाहिजे. विषयांपासून मिळणारं सुख विषयांमुळे मिळत नाहीये, ते सुख आपल्यामुळेच मिळतंय. विषयांमध्ये सुख असतं तर मेलेल्या माणसालाही त्यातून सुख मिळालं असतं. विषयांमध्ये सुख नाहीये, विषयांमधून सुख अनुभव घेण्याची या जीवाची पात्रता आहे, म्हणून ते सुख अनुभवाला येते. पण ते क्षणिक काय, तर ते विषय हे मुळातच दुःखरूप आहेत, म्हणून त्याच्या सहवासात कितीही तुम्ही गेलात तर ते तुम्हाला आनंद देऊच शकणार नाहीत. जो क्षणिक आनंद मिळतोय तो तुमच्या संपर्कामुळे मिळतोय. जशी वीज चमकते, सगळीकडे अंधारच अंधार आहे, क्षणभर वीज चमकते, सगळं काही प्रकाशमान वाटायला लागतं, पण किती वेळ, किती काळ, किती क्षणिक. त्या पद्धतीनं विषयांच्या सहवासात गेल्यावर आत्मा इंद्रियांच्या आधारे विषयांच्या संपर्कात येतो आणि आत्म्याच्या स्पार्कमुळं, आत्म्याच्या सानिध्यामुळं थोडा वेळ त्या विषयातून सुख मिळतंय असा जीवाला अनुभव येतो, पण तो अनुभव जीवाचा स्वतःचाच आहे. जसं कुत्र्याला हाडामुळं तो आनंद मिळत नाहीये, ती चव मिळत नाहीये, त्याला ती चव त्याच्यामुळेच मिळते. आत्म्याला सुख इंद्रियांच्या सहवासात जे अनुभवाला येतं ते आत्म्यामुळे येतं. ना शरीरात सुखनिर्मितीचं सामर्थ्य आहे, नाही विषयांमध्ये सुखनिर्मितीचं सामर्थ्य आहे. या दोघांच्या एकत्रीकरणामध्ये जेव्हा आत्मा साक्षीदार बनतो, चैतन्य साक्षीदार बनतं, तेव्हा चैतन्याच्या स्पर्शामुळं, उपस्थितीमुळं इंद्रियाला विषयाच्या सुखाचा फक्त क्षणिक अनुभव येतो. पण एकदा तो संपर्क तुटला, ती क्षणिकता संपली, थोडा काळ संपला, मग तेच विषय आपल्याला नावडते व्हायला लागतात. तुम्हाला सगळ्यात जास्त जो पदार्थ आवडतो तो पदार्थ तुम्हाला खायला दिला, किती वेळ खाल? एका विशिष्ट वेळेनंतर तोच आवडीचा पदार्थ तुमचा नावडीचा व्हायला लागतो. तुम्ही म्हणायला लागाल, जीव गेला तरी चालेल पण आता मी हे खाणार नाही. कोणत्या तरी एका सिनेमामध्ये एक असं दृश्य आहे, मला आठवलं की त्याच्यामध्ये जो
खलनायक असतो, त्याला त्या नायकाचा राग येतो. नायकच असतो तो, पण त्याचा राग येतो काहीतरी चुकलंय म्हणून. तर तो त्याला विचारतो की मला तुला शिक्षा करायची आहे, पण मला तुला तुझ्या आवडीची शिक्षा करायची आहे. तर तो नायक चकित होतो, माझ्या आवडीची शिक्षा? आवडीची शिक्षा कुठं असते? शिक्षा तर नावडीची असते. पण ते खलनायक, आता दिग्दर्शकाला, पटकथा लिहिणाऱ्याला वाटलं काहीतरी नवीन दाखवावं लोकांना, म्हणून त्यांनी दाखवलं. म्हणे तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? तर त्याने एक पदार्थ सांगितला की मला हा पदार्थ खायला आवडतो. म्हणे ठीक आहे, तो देईल. अजून काय? मग तो असे काही पदार्थ सांगतो. तेवढे पदार्थ तो आणून देतो आणि सांगतो, हे सगळे पदार्थ संपवायचे, नाहीतर तुला गोळी घालेल. आता पदार्थ आवडीचे आहेत, पण किती वेळ खाणार तुम्ही? एक वेळ अशी येते की तो म्हणतो गोळी घालून मार, पण हे पदार्थ आता मी नाही खाऊ शकणार. भलेही ते आवडीचे आहेत, पण एका मर्यादेनंतर तेच नावडीचे व्हायला लागतात. विषयांमध्ये अनुभवाला येणारं सुख त्या प्रकारचं आहे. आवडतं विषय सुख म्हणून विषयात रमावं, तर काही दिवसानंतर ते नावडतं व्हायला लागतं. आपले बरेच ऋषीमुनी, अवतारी पुरुष, थोडं बारकाईनं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की यातले बरेच राजे होते. प्रभू रामचंद्र राजे होते, कृष्ण परमात्मा राजे होते, भगवान गौतम बुद्ध होते, वर्धमान महावीर सुद्धा राजपुत्र होते, श्रीमंत घराण्यातले होते. अनेक परमात्म तत्वाला उपलब्ध झालेल्या ज्या विभूती आहेत, त्या विषय सुख ज्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात होतं अशी लोक होती. पण ज्यांच्या पुढे विषय येतात त्यांना विषयाबद्दल आपोआपच निरीच्छता निर्माण होते. विषयांमध्ये उत्सुकता त्यांनाच असते ज्यांना विषय भोगायलाच मिळत नाहीत. ज्यांना मिळतात त्यांना ते विषय निरर्थक आहेत असंच अनुभवाला आलंय. कोणत्याही जगातल्या श्रीमंत माणसाला विचारा, पैशाचं सामर्थ्य, तो म्हणेल पैशात काही नसतं, मिळवला आम्ही पैसा. पण पैसा मिळवलं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. अनेकदा तर पैसा मिळाला म्हणून बाकीचे प्रश्न वाढलेत अनेकांच्या आयुष्यात. म्हणून जी गोष्ट क्षणिक आहे त्यामध्ये रमू नये. बापा विषाची मधुरता, विष मधुर वाटलं, गोड वाटलं, काही काळ झनी कदाचित आवडही निर्माण करेल, पण परिणाम मात्र त्याचा जीव घेणा ठरणार आहे. देखे इंद्रियी कामू असे, तो लावी सुखदुराशे, जैसा गळी मीनू आमिषे भुलविजेगा. अर्थात इंद्रियांच्या ठिकाणी असणारा काम तो खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लावतो, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते. विषय म्हणजे काय आहेत? मी एक गोष्ट ऐकली होती, खूप सुंदर गोष्ट आहे ती. गोष्ट अशी आहे, प्रकृती आणि पुरुष या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. प्रकृतीमध्ये आणि पुरुषामध्ये, म्हणजे माया आणि परमात्मा यांच्यामध्ये. परमात्मा म्हणाले की हे सबंध जगत माझ्यापासून उत्पन्न झाले, सगळे सजीव माझे अंश आहेत, म्हणून ते माझे भक्त असणार, माझ्यात ते रमणार. प्रकृतीनं सांगितलं, मायेनं सांगितलं, नाही, मी तुम्हाला त्यांच्यामध्ये रमू देणार नाही, त्यांना तुमच्यापासून मी दूर करेल. म्हणे कसं करणार? याच्यासाठी मायेनं विषयांचा खेळ सुरू केला. आणि विषयांची निर्मिती ही मायेपासून झालेली आहे, प्रकृतीपासून झालेली आहे. आणि आत्मा परमात्म्यापासून निर्माण झालाय, जन्माला आलेला आहे. या दोघांच्या मध्ये येतं ते शरीर. या शरीरामध्ये परमात्म्याचाही अंश आहे आणि प्रकृतीचाही अंश आहे. परमात्म्याचा या शरीरातला अंश फक्त शरीर आणि आत्मा यांचा संपर्क जोपर्यंत आहे तेवढ्याच काळापुरतं असतं. त्याच्यानंतर हे शरीर पूर्णपणे प्रकृतीचं, मायेचं बनून जातं. आणि या विषयांच्या रूपानं माया या जीवाला भुलवते आणि देवापासून दूर नेते.
पण देवापासून दूर गेल्यामुळं हा जीव दुःखाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेत नाही. या जीवाला फक्त आणि फक्त दुःख अनुभवाला येतं, कारण मायेकडं सुख नाहीच. कारण माया सावली आहे, माया भ्रम आहे, मायेला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. मायेला अस्तित्व आहे परमात्म्यामुळं, ती परमात्म्याची छाया आहे. पण आपण छायेला भुललो की ती छाया ज्याची आहे तो दुरावतो. तुम्ही सावलीलाच घट्ट मिठी मारून बसलात तर तुम्हाला ती ज्याची सावली आहे त्याला मिठी मारल्याचा आनंद मिळणार नाही. सावलीवर उपचार केला म्हणजे ती सावली ज्याची आहे त्याच्यावर उपचार केला असं होत नाही. एखाद्या पेशंटला इंजेक्शन द्यायचंय आणि त्यानं त्या ज्या पेशंटला इंजेक्शन द्यायचंय त्या पेशंटनं सांगितलं मला इंजेक्शनची भीती वाटते, त्यापेक्षा तुम्ही माझ्या सावलीला इंजेक्शन द्या, आणि त्या डॉक्टरनं सावलीला इंजेक्शन दिलं तर तो माणूस बरा होणार आहे का? माया ही परमात्म्याची सावली आहे. जीव सावलीच्या मागे लागला की परमात्मा हुकणार आहे, परमात्मा दुरावणार आहे, परमात्मा निसटला जाणार आहे. म्हणून तुम्हाला परमात्मा हवा असेल तर तुम्हाला परमात्म्याकडे जावं लागेल. तुम्ही परमात्म्याकडे गेलात की सावली तुमच्या बरोबर येईल, कारण तुम्ही परमात्म्याबरोबर आहेत, परमात्मा तुमच्या बरोबर आहे. मग परमात्मा जिथं जिथं जाईल तिथं तिथं तुम्ही, आणि जिथं जिथं तुम्ही तिथं तिथं सावली, तिथं तिथं माया. पण तुम्ही मालक परमात्म्याला बनवलं पाहिजे, मालक मायेला बनवता कामा नये. विषयांमध्ये जीव अडकतो तेव्हा तो मायेला मालक बनवतो आणि म्हणून खरा मालक दुरावतो. सगळं जग लक्ष्मीचे पाय चेपतं, सगळं जग लक्ष्मी मिळावी म्हणून लक्ष्मीच्या मागे लागतं, सगळं जग लक्ष्मी मिळवण्यासाठी धडपडतं, पण तीच लक्ष्मी विष्णूचे पाय दाबते हे लोक विसरतात. लक्ष्मी लक्ष्मीची सेवा करणाऱ्याला काही देत नाही, पण लक्ष्मी परमात्म्याची सेवा करणाऱ्याला बरंच काही देते. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवलंय ते फक्त पारमार्थिक सेवेमुळे मिळवलंय. याच्या पलीकडं माझ्याकडं पात्रता दुसरी कोणतीच नाही. तुम्ही निष्ठेनं परमात्म्याची आराधना केली की बाकी सगळं तो देतो. पात्रता नसतानाही देतो, नसलेली पात्रता तुमच्यात कोंबून तुम्हाला तो ते देतो. मागं परमात्म्याच्या लागायचं का मायेच्या हे आपण ठरवायचं. मासा जेव्हा त्याला पकडण्यासाठी गळ टाकला जातो तेव्हा त्या गळाला समोर काहीतरी गव्हाचा वगैरे पदार्थ लावला जातो, जो मासळीला आकर्षित करतो. आणि ती मासळी त्या अन्नाच्या कणाच्या निमित्तानं अन्न समजून त्याला खाते, आणि त्याच्यामध्ये एक असा आकडा असतो, फासा असतो, जो क्षणामध्ये त्या मासळीच्या वजनामुळं आणि तिच्या तडफडण्यामुळं क्षणात तिचा सगळा गळा फाडून टाकते. एवढी ताकद असते त्या आकड्यामध्ये. देखे इंद्रिय कामू असे, इंद्रियांमध्ये काम भावना असते, ती लावी सुख दुराशे. सुख दुराशे शब्दाचा अर्थ आहे विषय सुखाच्या दुराशेला. जैसा गळी मीनू आमिषे भुलविजेगा, ज्याप्रमाणे मीनू म्हणजे मासा, मासळी, गळी म्हणजे गळ, तिला अडकवणारी, मासळीला अडकवणारा जो गळ असतो त्या अर्थानं गळी. मीनू आमिषे भुलविजेगा, गळ लपून असतो, दिसतं ते अन्न, आणि अन्न समजून मासळी ते गिळायला जाते. विषयांमध्ये सुख नाही पण सुख आहे या आशेनं जीव त्या विषयांच्या जवळ जातो, विषयांमध्ये रमण्याचा प्रयत्न करतो, पण ते विषय भुलवतात, पदरात काहीच पडत नाही, आणि शेवटी इंद्रिय नाशाला कारणीभूत ठरतात. म्हणून तो लावी सुख दुराशे, विषय सुखाच्या दुराशेला तू प्राधान्य दे, असं माऊली सांगतायत. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. अर्थात परंतु आमिषाचे आत गळ असून तो प्राणहरण करणारा आहे
हे तो गळ झाकला असल्याने कळत नाही. बघा, या दोन्ही उभ्या एकमेकांशी सादृश्य आहेत. देखे इंद्रियी कामू असे, इंद्रियांमध्ये काम भावना आहे. तो लावी सुख दुराशे, तो तू सुखाच्या दुराशेला दूर करण्याला प्राधान्य द्यायला हवं. पण इंद्रियांमध्ये असलेली काम भावना या इंद्रियांना सुख दुराशे, सुखापासून दूर नेते. जैसा गळी मिनू आमिषे भुलवी जेगा, ज्याप्रमाणे मासळी गळाच्या तावडीत सापडते. कशामुळं? आमिषामुळं. भुलवी जेगा, परी तया माझी गळू आहे, त्या अन्नामध्ये गळ आहे. जो प्राणाते घेऊन जाय, तो गळ आपल्या प्राणाला घेऊन जाणार आहे, आपला अख्खा गळा फाडून टाकणार आहे. तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे, ते ठाऊवा नोहे, मध्ये गळ आहे हे त्या मासळीला दिसत नाही. का तर ते झाकलेपणे, ते झाकलेलं आहे. हत्तीला पकडणारी लोक हत्तीला कसं पकडतात? तर मी असं ऐकलंय की ते एक मोठा खड्डा खणतात, पूर्ण हत्तीमध्ये पडेल एवढा मोठा खड्डा खणतात, आणि त्या खड्ड्याच्या वर अशी काही लाकडाच्या बारीक पट्ट्या टाकतात, आणि त्या पट्ट्यांवर हत्तीला आवडणारे जे काही अन्न पदार्थ वगैरे ते त्याच्यावर ठेवतात. हत्ती ते पदार्थ खाण्यासाठी तिथे येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. खड्डा लपवला गेलाय. जगामध्ये जे जे काही घातक आहे, दुःखदायक आहे, ते सगळं लपवलं गेलंय. या जगामध्ये एकही वाईट गोष्ट स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. तिला चांगल्याचाच आधार घ्यावा लागतो. वाईट गोष्ट, विकार, पाप हे सगळं चांगल्याच्या संगतीतच राहतं. एका इतिहासकाराचं वाक्य मी वाचलं होतं की या जगात आतापर्यंत जेवढी मोठी पापं घडलीत, सगळ्यात जास्त लोक ज्यात मेलीत, अशी सगळी कामं धर्माच्याच नावानं झालेली आहेत. सगळ्यात मोठी पापं धर्माच्याच नावानं झाली आहेत. 2 महायुद्ध या जगानं बघितली, ती दोन्ही महायुद्ध जाती धर्माच्याच नावानं झालेली आहेत. आताही तुम्ही जगामध्ये जे महायुद्ध होताना बघतायत, युक्रेन रशिया युद्ध असेल, अमेरिकामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये लुडबुड करते, त्याच्या मुळामध्ये कुठंतरी धर्म आहे. धर्म सोडा, पण आम्ही चांगलं करतोय असं दोघांनाही वाटतं. युद्ध करणाऱ्या दोघांचाही जो युक्तिवाद आहे, तो हाच युक्तिवाद आहे की आम्ही चांगल्यासाठीच हे करतोय. कारण तुम्ही मी वाईट करतोय असं म्हणून करूच शकत नाही. वाईटाला वाईट करण्यासाठी चांगल्याचा मुलामाच लावावा लागतो. वाईट बाजारात खपतच नाही, विकलंच जात नाही. खोटं विकायचं असेल तर खऱ्याचा मुलामा, पाप विकायचं असेल तर पुण्याचा मुलामा लावावाच लागतो. अधर्म पचवायचं असेल तर धर्माचा वर थर चढवावाच लागतो. आतलं त्यातून लपवलं जातं झाकलेपणे. तो जैसा ठाऊवा नव्हे, पण त्याच्यामध्ये आपलं अहित दडलेलं आहे हे सामान्य जीवाला कळत नाही. तैसे अभिलाषे येणे किजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. अर्थात तसा विषय सुखाच्या अभिलाषाने जो विषयाची आशा धरील, तो क्रोधाग्नीत बुडून जाईल. तैसे अभिलाषे येणे किजेल, अगदी त्या पद्धतीनं अभिलाषेनं, ज्या पद्धतीनं मासा त्या अन्नाच्या अभिलाषेनं गळाच्या तावडीत सापडतो, त्या पद्धतीनं अभिलाषे येणे किजेल. अभिलाषेनं, इच्छेनं, वासनेनं असं काही तू करशील किजेल. काय किजेल? विषयांची आशा धरिजेल. विषयांकडून आशा धरशील. विषय माझी आशा पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवशील, तरी वरपडा होईजेल.
वरपडा शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणं, मिळणं. कशाला? क्रोधानळा. तर तू अग्निरूपी, क्रोधरूपी अग्नीमध्ये पडशील, विषयांची आशा धरशील तर. का? विषय मिळाले की अहंकार जन्माला येतो, आणि विषय अपूर्ण राहिले की क्रोध जन्माला येतो. विषय पूर्ण होत गेले की कामना वाढते माणसाची, अजून मिळावेत, अजून मिळावेत अशी इच्छा निर्माण होते, आणि मिळाले नाही तर क्रोध जन्माला येतो. म्हणून विषयांची आशा धरू नये. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. सर्व सुखाची आशा ठेवण्यातच आयुष्य निघून जातं. मी एक उदाहरण ऐकलं होतं की एका माणसाकडे एक घोडा होता, पण तो घोडा आळशी होता. खरं तर घोडा आळशी नसतो, पण असतो. आता आळशी सगळ्यातच असतात, तर घोड्यात का नसणार? घोड्यातही आळशी असतात. एका माणसाने तो घोडा विकत घेतला, तो होता आळशी. आता घोड्याचा वापर तर करायचा आहे, त्या मालकाला गावाला जायचं होतं, घोडा काय उठे ना. मग त्याने एक युक्ती लढवली. घोड्याला प्रचंड भूक लागू दिली, खायलाच काही दिलं नाही. आणि घोड्याला जो काही पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो, तोबरा वगैरे, त्याची एक अशी दिसेल असा एका ह्याच्यात भरलं, आणि एक काठी घेतली आणि त्या काठीच्या पुढं ते सगळं भरलं, आणि घोड्यावर बसला. अशी काठी पुढं धरल्याबरोबर घोड्याला वाटलं वा वा, जवळ खायचा पदार्थ आलाय. आणि घोडा उठला. घोड्याला वाटलं 2 पावलं टाकल्यावर भेटेल, 2 पावलं टाकल्यावर भेटेल. आता वर बसलेल्या माणसाच्याच हातात काठी, त्या काठीलाच लावलेला तो तोबरा, खायचा तो पदार्थ. असं करत करत गाव आलं, पण त्या घोड्याला काही तो पदार्थ खायला भेटला नाही. जीवाचं अनेकदा तसंच होतं. विषयांच्या सुखामध्ये राहिल्यामुळं, विषयांची आशा धरल्यामुळं आपल्याला सुख मिळेल असा आशावाद जीव धरून असतो, पण ती आशा त्याची पूर्ण होत नाही. उलट तो क्रोधाग्नीमध्ये जळतो, कारण सगळेच विषय पूर्ण होतीलच असं नाही. जैसा कवळोनिया पारदी, घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. माऊली आता वेगळा दृष्टांत देत आहेत. ज्याप्रमाणे पारदी मृगाला मारण्याच्या संधीत आणण्याकरता चोहोकडून वळवून आणतो. मृगाला मारणारा जो पारधी असतो, तो त्या मृगाला मारण्यासाठी, त्याला आपल्या तावडीत आणण्यासाठी सगळ्या बाजूनं एक प्रकारचा सापळा तयार करतो. जैसा कवळोनिया पारदी, घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. मृग म्हणजे ते हरिण आपल्या तावडीत आलं पाहिजे, आपल्या तावडीत येण्यासारखी त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे, याच्यासाठी तो घाताची संधी पाहत असतो. कारण हरणाच्या मागं पारदी लागला तर हरिण सापडणार नाही. हरिण प्रचंड चंचल असतं, हरणामध्ये प्रचंड गती असते. विज्ञान असं सांगतं की वाघापेक्षा, सिंहापेक्षाही हरणाचं पळणं अतिशय जलद गतीचं असतं. पण जेव्हा वाघ किंवा सिंह येतो, तेव्हा ते हरिण इतकं घाबरलेलं असतं की त्या घाबरण्यामुळं ते सारखं त्या सिंहाकडे लक्ष देत राहतं. खरं तर त्यांना सरळ पळायला हवं, पण ते सरळ पळत नाही, ते सारखं मागं बघत असतं. पण सारखं मागं बघण्यामुळे त्याची गती कमी होते आणि ते वाघाच्या तावडीत सापडतं. म्हणून हरिण सहजासहजी तावडीत येऊ शकत नाही. म्हणून त्याला पकडणारा त्याच्या मागं लागून त्याला आपल्या तावडीत आणत नाही, आधी जाळं टाकतो, आणि जाळं टाकून लगेच जाळ्यात तो त्याला पकडत नाही. कारण जाळं टाकल्याबरोबर हरणाला पकडायला जाऊन चुकून ते हरिण तिथून निसटलं तर ते पुन्हा त्या जाळ्यात येणार नाही. त्यामुळं त्याला त्या जाळ्यामध्ये थोडा वेळ थांबता यावं, थांबण्या एवढा त्याचा विश्वास यावा, इथपर्यंत पारधी वाट बघत असतो. सगळ्या बाजूनं ते जाळं वळवून घेतो. म्हणजे पळण्याचा प्रयत्न केला तरी दूरवर पर्यंत त्याचं पळणं आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे, या दृष्टीनं तो वाट बघतो. तसे विषय सुद्धा या जीवाला अडकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची
जाळे टाकतात. येत तैसेची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. अर्थात येते तसाच प्रकार आहे, म्हणून तू विषयाचा संग करू नकोस. अर्जुना, हे काम क्रोध मोठे घातक आहेत. ते तर तैसेची पर्याय, हे हा जीवनामध्ये, हे जीवन सुद्धा तसंच आहे. आणि म्हणून संगू हा तुझं नोहे, म्हणून तुला सांगतोय तुझ्यासाठी यांची संगती योग्य नाही. तुझा स्वभाव नाही विषयांच्या संगतीत राहण्याचा, जीवाचाही स्वभाव नाही इंद्रियांमध्ये रमण्याचा. इंद्रियांमध्ये रमण्याचा स्वभाव जर या जीवाचा असता तर जन्मापासूनच विषय या इंद्रियाला आवडायला लागले असते. पण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला कोणत्याही विषय सुखाची इच्छा नसते. जगण्यापुरतं फक्त पाहिजे असतं, तेही जगण्यासाठी म्हणून हवं नसतं. शरीर ते मागतं, मला जिवंत राहण्यासाठी हे हवंय, पण ते काय हवं हेही त्या जीवाला कळत नाही. अज्ञ असतो या सगळ्यांच्या बाबतीत तो जीव. पण नंतर ही माया त्याच्यावर हळूहळू अशी प्रलोभनं दाखवते की हा जीव हळूहळू त्या विषयांमध्ये अडकतो. पण यांचा संग, यांची संगती जीवाच्यासाठी हितकारक नाही, कारण या दोघांमध्ये काम क्रोध दडलेले आहेत, म्हणून ते घातक आहेत. कारण विषय पूर्ण होत राहिले की काम जन्माला येतो, आणि पूर्ण नाही झाले की क्रोध जन्माला येतो. ययातीची खूप सुंदर कथा महाभारतामध्ये आलेली आहे. या अर्जुनाचेच पूर्वज ययाती, वि स खांडेकरांनी ययाती नावाची कादंबरी लिहिली आहे. त्याच्यावरच महाभारतातल्या त्या घटनेचा आधार त्यांनी घेतलेला आहे. बाकी कथा त्यांनी स्वतः फुलवलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली कादंबरी आहे. अवश्य वाचावी अशी कादंबरी. मी BA ला असताना वाचली होती. रात्रभरात असं सलग वाचली होती. ती कादंबरी अशी बाजूलाच ठेवावी वाटत नव्हती. पुढं काय होईल, पुढं काय होईल असं वाटायचं. शब्दरचनाही तशीच, प्रतिमा तशाच गुंतवून ठेवणाऱ्या. मला ती कादंबरी बाजूला ठेवावीशीच वाटली नाही. मी ती वाचली. त्या कादंबरीचा शेवट भगवद्गीतेतल्याच श्लोकानं झालाय. त्या श्लोकावरची माऊलींची ओवी मला थोडी पाठ. भोगे काम वाढे, इंधने आगीसी हाका कचडे, असं माऊली सांगतात. भोगामुळं काम भावना वाढते. विषय मिळत गेले की काम वाढतं. माऊली तेच इथं सांगतायत. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. विषयांमध्ये काम आणि क्रोध या दोनच गोष्टी आहेत. एकतर काम नाही तर क्रोध. पूर्ण होत राहिले विषय की काम, अपूर्ण राहिला की क्रोध. तर त्या ययाती राजाला विषयांच्या सुखाची लालसा लागली, शारीरिक सुखाची लालसा लागली. त्याचं प्रेम होतं देवयानीवर, पण लग्न झालं त्याचं शर्मिष्ठेबरोबर. देवयानीबरोबरही लग्न झालं, पण देवयानीचं प्रेम होतं कच्यावर, जो देवांचा पुत्र होता. त्यामुळं देवयानीचं ययातीवर प्रेम नाही, पण ती त्याची बायको आहे. शर्मिष्ठेचं ययातीवर प्रेम आहे, पण तसं प्रेम ययातीचं शर्मिष्ठेवर नाही. आणि आपल्याला हवं ते प्रेम मिळालं नाही याच्या चिंतेमध्ये, यातून आलेल्या उद्विग्नतेमधून ते सुख शरीर सुखामध्ये शोधायला लागतो. आणि मग अनेक स्त्रियांचा तो उपभोग घेतो. घेत घेत म्हातारा होतो, तरी त्याचा विषय संपत नाही. शेवटी तो त्याचा मुलगा पुरू त्याच्याकडून त्याचं तारुण्य मागून घेतो. तो देतो सुद्धा. शर्मिष्ठेचा मुलगा तो तारुण्य देतो. देवयानीचा मुलगा द्यायला तयार होत नाही, पण शर्मिष्ठेचा मुलगा द्यायला तयार होतो. तो ते तारुण्य घेतो, पण ते घेतल्यावर त्याला उपरती होते की मी हे काय करतो. माझ्या लेकराचं तारुण्य घेतोय मी माझ्या विषय वासना पूर्ण करण्यासाठी. ज्या विषय वासना पूर्ण करण्यात म्हातारपण आलं तरीही ते विषय वासनांची तृप्ती झाली नाही. कारण विषय तुमच्या समोर येत गेले की तुमचा काम वाढत जातो.
ज्या माणसाला आधी 10,000 रुपये पगार असावा वाटतो, त्या माणसाला 1,00,000 रुपये पगार मिळू द्या, 1,00,000च्या पगारावरही तो शांत राहत नाही. थोड्या दिवसांना पुन्हा त्याला वाटतं अजून पगार वाढावा. जो लखपती आहे त्याला करोडपती करा, तरी करोडपती असून त्याचं मन समाधानी होत नाही. त्या करोडपती माणसाला अजून पैसे मिळावेसे वाटतात, त्याला अब्जाधीश व्हावं वाटतं. विषयांची हाव कधीही संपत नाही, कारण ती तृप्त होत राहिली की काम वाढत जातो आणि अतृप्त राहिली की क्रोध वाढत जातो. या दोन्ही गोष्टी साधकासाठी घातक आहेत असं माऊली सांगतायत. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून हा आश्रोची न करावा, मनेही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा ओलावा नासोदित निधी. अर्थात म्हणून यांना थाराच देऊ नकोस आणि मनात आठवण देखील येऊ न देता हा स्वधर्माचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नकोस. पुन्हा आपल्या मूळ विषयाकडं माऊली आलेले आहेत. मूळ विषय आहे स्वधर्माचा आग्रह. स्वधर्मामध्ये रमण्यासाठी अडथळा ठरतात ते विषय, लोभ. कारण हे विषयांबद्दलची वासनाच निष्कामतेला घातक ठरते. निष्काम कर्म ती करू देत नाही. ती वासना निष्काम कर्माला सकाम कर्माकडे वळवते आणि कर्म एकदा सकामतेकडे वळालं की तेच कर्म तुमच्या काम क्रोधाधिक विकारांना कारण ठरतं. म्हणून माऊलींचं म्हणणं आहे, म्हणून हा आश्रोची न करावा. आश्रोची शब्दाचा अर्थ आहे थारा. म्हणून या विषयांचा आश्रयच करू नये, त्यांचा आधारच घेऊ नये, त्यांच्याकडे जाऊच नये. मनेही आठवो न धरावा. शरीर तर जाऊच द्यायचं नाही, पण मनातही ते येऊ द्यायचं नाही. कारण मानसशास्त्र असं सांगतं की जी क्रिया तुमच्याकडून घडते ती क्रिया घडण्यापूर्वी मनामध्ये तिचं सगळं नियोजन होत असतं. मन आधी नियोजन करतं, काय करायचं ते सगळं मनानं पक्क ठरवलेलं असतं आणि ते मन ठरवतं आणि स्वाभाविकपणे मग सगळ्या कृती घडतात. म्हणून मनात निर्माण होणाऱ्या त्या तिथंच जर तुम्ही त्या वासना अडवल्या, मुळातच जाऊन त्या छाटल्या की नंतर तुम्हाला त्यांना छाटायची गरज पडत नाही. मनेही आठवो न धरावा. म्हणून मनातच त्यांची आठवण येऊ द्यायची नाही. एकदा मनातच त्यांची आठवण नाही आली की शरीरात तर येणारच नाही. कारण शरीराला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही, शरीराला स्वतःची स्वतंत्र संवेदनाच नाही, स्वतःची वेगळी भावनाच नाही आहे शरीराला. शरीराला भावना मिळतेच कुणामुळं? मनामुळं. शरीरामध्ये विषयांची वासना आकांक्षा पेरणारी मानसिकता मनातच आहे, ती मनातून जन्माला येते. म्हणून मनातच तो विषय येऊ नाही दिला. मनेही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा ओलावा नासू देती. निजवृत्तीचा शब्दाचा अर्थ आहे स्वधर्माचा. निजवृत्ती, पुन्हा स्वधर्माला इथं समान शब्द आलाय निजवृत्ती. जी माझी सहज स्वाभाविक वृत्ती आहे तिचा ओलावा नासो नेदी, संपू द्यायचा नाही. नासो नेदी दोन नकारात्मक शब्द आलेत म्हणून त्याचा सकारात्मक अर्थ आहे नासो नेदी, म्हणजे ओलावा टिकून ठेव, संपू देऊ नको. कशाचा? निजवृत्तीचा, म्हणजे स्वधर्माचा. तू तुझ्या स्वधर्माचा ओलावा संपू देऊ नकोस. स्वधर्मामध्ये तू रममाण होत राहा, कारण हा स्वधर्मच तुझ्या हिताचा आहे. विषय स्वधर्मापासून तुला दूर नेणार आहेत आणि ते विषय तुझ्यामध्ये काम क्रोधाधिक विकार निर्माण करणार आहेत. ते विकार तुला धर्मापासून स्वधर्मापासून दूर नेणार आहेत, तुझ्या निजवृत्तीपासून दूर नेणार आहेत. म्हणून त्यांच्या तू नादाला लागू नको, त्यांच्या मागा लागू नको. तू मन लावून परमार्थ कर, असा उपदेश इथं माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.